भज उभारीला नामाचा परिणामाचा आणि हे परिणाम आपल्या जीवाच्या हिताचा आहे. थोडस माफी मागून बोलतो. अलीकड त्या गोष्टीचा जरा वेगळाच ओहापोह झाला. मी हे जरा जाणीवपूर्वक बोलतोय. याकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने बघितला तर तुम्हाला त्याचा अर्थ कळेल. अलीकड बरीच मंडळी म्हणतात आम्ही परिणामी झालो. तुमच्या गावातही परिणामी हे करतो. इथं बऱ्यापैकी आहेत असं मला ऐकू आहे. परिणामी ही होण्याची स्थिती नाही. माझ्याकडे तुम्ही सकारात्मक लक्ष द्या बरं का. याचा विरोधाभास करू नका. मी तुम्हाला लागाव असं बोलणार नाही. मी परिणामी होण्याची स्थिती नाहीच, होता येत नाहीच. तुम्ही म्हणाल मग महाराज, आमचे महाराज तर सांगतात की जीवनाच्या वाटेवर चालताना माणुसकी जपा. माणुसकीचा पाडा जपत जेव्हा आपण भक्ताच्या यादीमध्ये जातो, भक्त होतो, तेव्हा तेव्हा फक्त वाटावं लागतं तर भक्त आहे. जग जेव्हा फक्त वाटेल त्या दिवशी भक्त आहे. आणि भक्ताच्या यादीत गेला, भगवंताच्या नामाशिवाय त्याला काही वाटतच नाही. देवा तुझ्या नामाची गोडी ब्रह्मरस फिका पडे. देवाचं नाम ज्याला आवडतं, देवाशिवाय जीवनामध्ये ज्याच्या विषयच नाही, सर्व सुख झाले सर्व अलंकार. बघा ती अवस्था आहे. प्रमाण सर्व सुख द्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. ज्याच्या जीवनामध्ये पारलौकिक सुखाचं सौंदर्य प्राप्त झालंय आणि ज्याला प्रपंचाच्या गोष्टीची चाड नाही, तो व्यक्ती परिणामी, तो व्यक्ती परज्ञानी. आणि ही मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये लोक उठून बोलावं की महाराज 5वी पर्यंत शिकल्यानंतर लगेचच कलेक्टर होता येतो. आता तुम्ही जवळपास परमार्थामध्ये 40 वर्षापासून असाल कमीत कमी, बरोबर. 40 वर्षापासून आतापर्यंतचा अनुभव प्रगतीपथावर येतो. आणि जेव्हा परमार्थ करत असताना हळूहळू प्रपंचाचा वीट वाटावं लागते. वीट. आणि ज्या दिवशी 100% प्रपंच वीटला की खऱ्या अर्थानं तो भगवत प्राप्त. म्हणून म्हटले लेकराच्या गोष्टी नाहीत. आता बघा थोडस माझ्याकडे लक्ष द्या जरा. माझ्याकडे लक्ष द्या. कारण कसं होते, मला एक रेस धरून चलताना त्या रेषीलाच बोलावते. ते प्रमाणाचे संदर्भ सांगत गेले की मला वेळ पूर्ण झाला. महाराज मी काय बोलत होतो,
ज्या दिवशी प्रपंच विटला त्या दिवशी तो खऱ्या अर्थानं भगवत भक्तीत नटला आणि त्या दिवशी मोहमायेतून सुटला. त्या दिवशीच खरा परमार्थिक वाटला. आणि जेव्हा तुम्हाला घरचे माणसं बाहेरचे माणसं एकच दिसतील आणि रोडवर पडलेलं कागद खिशातली नोट सारखी वाटल, त्या दिवशी स्वतःला परमार्थिक